काल आपण लॉगॅरिथम चॅप्टर सुरू केलं होतं. पहिली एक्सरसाइज बघितली, आज आपण सेकंड एक्सरसाइज बघणार आहोत. हे 3 पार्टमध्ये चॅप्टर डिवाइड झालेला आहे. जनरली लॉगॅरिथम, लॉज ऑफ लॉगॅरिथम सुरुवातीला बेसिक बघितलं आणि थर्ड पार्ट आहे टाइप्स ऑफ लॉगॅरिथम. सेकंड पार्टमध्ये बघूया आज सेकंड एक्सरसाइजसाठी काही बेसिक रूल्स आहेत जे लॉगॅरिथमचे आहेत. जर आपल्याकडं एम एन ए बी एनी पॉझिटिव्ह नंबर जर असतील तर लॉग ऑफ दिस क्वांटिटी विथ बेस सेम, एम हा बेस दिलेला आहे आणि ए आणि बी चा लॉग घेतलेला आहे, त्याच्या ॲडिशन आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर, product of 2 number or multiplication of 2 number, that is equal to addition of log of 2 number. Log of this, log of product of 2 number is equal to log of addition of that 2 number. जर डिव्हिजन असेल तर कसं लिहिता येईल, या log of a by b with base m जर घेतला असेल तर log of a minus log of b with base m. आणि बेस जर चेंज करायचा असेल आपल्याला कुठल्याही, here we change the base of the log of a with base b, तर we change base b replacing by m, so we get log of a with base m divided by log of b with base m. आणि एक अजून रूल आहे पॉवरचा, जर log of a with base b and power of a is equal to n असेल, so that is equal to, we can write this like this, n or log of a with base b. This is important result. And one more result, if base and the number are same, if we have log of a with base a, then we get the answer is 1. These are the 4 rule or criteria or laws of the logarithm. Using this we have solved the second exercise. काही प्रॉब्लेम सॉल्व दिलेले आहेत इथे बुक मध्ये, ते प्रॉब्लेम आपण घेणार नाहीये. ते प्रॉब्लेम ऑलरेडी तुमच्याकडे आहे सिलेबसला आणि क्लासमध्ये पण टीचर ते घेत आहेत सॉल्व. आपण अनसॉल्व प्रॉब्लेम घेणार आहोत सेकंड एक्सरसाइज मधले. तर एक्सरसाइज 1.2 फर्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. काल काय बघितलं आपण, एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि लॉगॅरिथमिक फंक्शन, और एक्सपोनेन्शियल फॉर्म और लॉगॅरिथमिक फॉर्म हे बघितले काल आपण, आणि त्याचा यूज करून काही प्रॉब्लेम आपण सॉल्व केले होते. तर आज आपण बघणार आहोत एक्सरसाइज 2 आहे 1.2. फर्स्ट प्रॉब्लेम आहे, फाइंड व्हॅल्यू ऑफ कॅपिटल N if log of 32 and capital that is equal to minus 3/5. ठीक आहे, हा प्रॉब्लेम दिलेला आहे आणि आपल्याला सॉल्व करायचं. तर काल आपण एक रूल बघितला आहे सोल्युशन मध्ये. काय रूल होता आपला, बेस a असेल, त्याचा पॉवर x असेल आणि दॅट इज इक्वल टू व्हॅल्यू y असेल, तर याला लॉगच्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येतं, x इज इक्वल टू लॉग ऑफ y विथ बेस a. वी हॅव दिस रिझल्ट. आता आपल्याकडे काय दिलेलं आहे, सेकंड फॉर्म दिलेला आहे, म्हणजे लॉगचा फॉर्म दिलेला आहे. आपल्याला याच्यात कन्वर्ट करूया याला आणि कॅपिटल यांची व्हॅल्यू काढूया. तर हियर आफ्टर कंपेरिंग इक्वेशन नंबर 1 and this is equation number 2, what we get, we get value of y equal to capital N and value of x is equal to minus 3/5 and value of a, बेस किती आहे 32
So put this value in this equation. A to the power x is equal to y. Because exponential function and logarithmic form and exponential form both are inverse of each other. याला एकमेकांच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून आपण काय करू शकतो, ऑल व्हॅल्यू कशा आहेत इथं आपल्याला नॉन झिरोज आहेत, तर हे यूज करू शकतो आपण इथं. तर बघूया पुढे काय होतंय. तर a ची व्हॅल्यू किती आहे 32, त्यानंतर x ची व्हॅल्यू आहे -3/5 पॉवर याचा मायनस झालेला आहे आणि y म्हणजे तुमचा कॅपिटल N आहे. जस्ट सॉल्व करायचं. बघा 32 ला मी काय करतो आता असं लिहितो 2 × 2 × 2 × 2 × 2 म्हणजे काय 2 चा पॉवर 5 म्हणजेच 32 असतो. तर मग इथे करूया आपण 2 to the power 5 32 च्या ठिकाणी आणि याचा पॉवर दिलेला आहे -3/5. आता बघा जर पॉवर असेल तर आपण एक रूल बघितला a to the power m to the power n असेल याला आपण a to the power mn लिहू शकतो प्रॉडक्टच्या फॉर्म मध्ये. तर इथे काय लिहिणार आपण 2 to the power 5 into -3/5. आता 5 कटले मल्टिप्लिकेशन मध्ये इज इक्वल टू कॅपिटल N झालं. आता 2 चा पॉवर -3 राहील इथे 2 चा पॉवर -3 इकडे लिहितो 2 चा पॉवर -3 इज इक्वल टू कॅपिटल N. एवढीच क्वांटिटी राहील. हे कॅन्सल झाल्याच्या नंतर हे वाटल्यास समोर घेऊया मी तिकडे इथे घेतोय मी 2 to the power 5 into -3/5 equal to capital N. 5 get cancelled 2 to the power -3 is equal to capital N. पॉवर मायनस असेल तर डिनॉमिनेटरला नेता येईल 2 to the power 3 that is equal to capital N. ठीक आहे. आता 2 to the power 3 ची व्हॅल्यू काय असते 1/8. ही n ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. दिस इज रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ n. सो दिस इज सॉल्व्ड. असा सिंपल प्रॉब्लेम आहे, काही जास्त डिफिकल्ट प्रॉब्लेम नाहीये. सेकंड प्रॉब्लेम घेऊया. 4च प्रॉब्लेम आहे. आजचा व्हिडिओ छोटा होईल बहुतेक. पुढचा प्रॉब्लेम घेतोय मी. पुढचा प्रॉब्लेम आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x if सम चेंजेस. व्हॅल्यू चेंज होतात फक्त. एकदा मॅथ जर तुम्हाला समजलं ना सेम मेथड आहे, फक्त व्हॅल्यू चेंज होतात आणि मग कॅल्क्युलेशन बदलतात. तर एक तर तुम्हाला ती भाषा समजली पाहिजे मॅथमॅटिक्सची. भाषा काय रिझल्ट जो दिलेला आहे आपल्याला तो लिहायचा आणि पुढे सॉल्व्ह करत जायचं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x if log of x -3 दिलेला आहे इथे आणि बेस दिलेला आहे 2 आणि या साईडला दिलेला आहे तुम्हाला 3 दिलेला आहे. ठीक आहे. आता सेम रिझल्ट आपल्याकडे काय आहे log to the base a of y is equal to x दिलेला असेल तर याला आपण असं लिहू a to the power x is equal to y लिहू शकतो. तोच रिझल्ट आहे आधीच्या प्रॉब्लेमचा. मी थोडा रिव्हर्स करून दिला. तर आता मी कंपॅरिझन जर केलं तर मला इथे काय मिळेल a ची व्हॅल्यू इथं बेस आहे तर इथे काय हिअर a ची व्हॅल्यू 2 आहे, x काय आहे इकडे 3 आहे तर इथे x ची व्हॅल्यू 3 येईल आणि तुमचा y काय आहे x -3 आहे. जा याची व्हॅल्यू 8 लिहा इकडे x -3. आता 3 ला या साईडला घेऊन या 8 + 3 होतील, साइन चेंज होईल इकडे मायनस प्लस होईल आणि हे 11 होतील. x ची व्हॅल्यू 11 झाला. रिझल्ट झाला. किती 10 सेकंद नाही लागले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. एकदा मेथड जर ध्यान राहिली तर हीच मेथड आहे. याला कंपेअर करायचं लिहायचं आणि व्हॅल्यू काढायची बस. सेकंड प्रॉब्लेम झालाय. थर्ड प्रॉब्लेम वर जाऊया लगेच. समजलं नसेल तर रिपीट करून किंवा स्लो करून बघू शकता आणि खूपच स्लो होता असेल तर तुम्ही व्हिडिओचं स्पीड करून पण बघू शकता स्पीडवर. तिसरा प्रॉब्लेम फाइंड द व्हॅल्यू ऑफ x if x बेस दिलेला आहे 10. इथे x च्या व्हॅल्यू दिल्यात if log of something x log of x to the base 10 plus log of 10 plus log of x -3 to the base 10 is equal to दिलेला आहे 1. बघा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर आत्ताच आपण बघितलेलं आहे जर बेस सेम असेल तर आपला जो लॉ आहे तो काय सांगतोय. लॉ काय सांगतोय
या दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन होतं, प्रॉडक्ट फॉर्म मध्ये लिहिता येतो आपण युजिंग फर्स्ट लॉ ऑफ लॉगॅरिथम. काय फर्स्ट लॉ, याला कसं लिहिता येईल आपल्याला, लॉग टू द बेस 10 आणि x इंटू x मायनस 3 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये इज इक्वल टू 1. सिंपल आहे. ऍडिशन दिले दोन नंबरचे, त्याला प्रॉडक्ट मध्ये आणता येतं, लॉगला बाहेर घेता येतं सेपरेटली. इथपर्यंत ठीक आहे. आता आपला जो रूल आहे तो वापरायचा. कुठला रूल आहे, आत्ताच आपण बघितला. काय रूल आहे, लॉग टू द बेस a ऑफ y इक्वल टू x असेल तर याला a टू द पॉवर x इज इक्वल टू y असं लिहिता येतं. आता मी काय करतो, इथं a काय माझ्याकडे 10 दिलेला आहे, x ची व्हॅल्यू काय दिलेली 1 दिलेली आणि y ची व्हॅल्यू काय दिलेली x मायनस 3 इथे या प्रॉब्लेम मध्ये. आता बघा 10 चा पॉवर म्हणजे 10 आणि मग या x ना आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया, इथे होईल x² मायनस 3x. आता हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता या 10 ला करू इकडे या साईडला घेऊन जाऊया, म्हणजे मी सरळ फॉर्म मध्ये लिहितो याला, घेऊया समोर सरळ फॉर्म मध्ये घेऊया. x² मायनस 3x मायनस 10 इक्वल टू 0 असे नंबर शोधायचे आता आपल्याला, की मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे त्याच्यावर -10 आणि जर त्याचं ऍडिशन केलं तर उत्तर आलं पाहिजे -3. मग सिंपल आहे, दोन नंबर आहे आपल्याकडे, कुठले घेता, -5 घ्या आणि +2 घ्या. -5 आणि +2 चं मल्टिप्लिकेशन -10 येतं, -5 आणि +2 चं जर ऍडिशन केलं तर -3 येतं. सिंपल आहे, फॅक्टर पडले आपल्याकडे. इथे मी लिहितो -5x आणि इथे लिहितो मी +2x, म्हणजे -3x ला मी असं लिहिलं आणि -10 इक्वल टू 0. फॅक्टर पडले, इथून x कॉमन निघतो, इथे x - 5 राहतात, प्लस इथून काय 2 कॉमन निघतात, इथे x - 5 राहतात इक्वल टू 0. x - 5 अगेन कॉमन आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये x + 2 राहील, दॅट इज इक्वल टू 0. प्रॉडक्ट ऑफ टू ब्रॅकेट इज इक्वल टू 0, दॅट मीन्स वन ऑफ द ब्रॅकेट इज इक्वल टू 0, दॅट इज x - 5 or x + 2 equal to 0. Here equal to 0 or second आहे x + 2 equal to 0. So that is equal to x - 5 is equal to 0. That means x is equal to 5 or x is equal to -2. So we get these two values of x. Okay. This is the simple but tricky problem. Next problem है, we have next problem. Find the value of x if log of 2x + 2 is equal to 2. हा समजलाच असेल प्रॉब्लेम, सिंपल आहे. रूल काय यूज केला आपण, पहिला लॉ यूज केलेला इथं कुठला होता आपला, लॉग ऑफ am प्लस लॉग ऑफ bm असं दिलं होतं आणि याचा आन्सर मी काय दिलं होतं, लॉग ऑफ a इंटू b दिलं होतं. हा यूज करून हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला. आता पुढचा प्रॉब्लेम बघूया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. प्रॉब्लेमचे फक्त व्हॅल्यू चेंज होतील, बाकी काही चेंज होणार नाही. फाइंड द व्हॅल्यू इफ log of 2 base 2 x plus 2 equal to 2. हा प्रॉब्लेम दिलेला आहे. सिमिलर आहे, सिमिलर वे यूज करूया आणि सिंपल काय दिलेलं आहे आपल्याला, लॉग ऑफ टू द बेस a ऑफ y दिलेला असेल तर याला आपण a टू द पॉवर x इज इक्वल टू y लिहू शकतो. ठीक आहे, समजत नसेल तर थोडंसं व्यवस्थित लिहितो मी, स्पीड मध्ये घ्यायची सवय, त्यामुळं लॉग ऑफ y टू द बेस a इज इक्वल टू x असेल तर a टू द पॉवर x इज इक्वल टू y असतो. हे नेहमीकडे चालणार आहे. तर इथे मी ते यूज करतो आणि इथे a ची व्हॅल्यू 2 आहे, 2 चा पॉवर 2 आहे आणि एक y ची व्हॅल्यू x + 2 आहे. याला 4 लिहितो, इकडे x + 2 येईल, 2 या साईडला येईल, 4 - 2 इज इक्वल टू x होतील आणि 2 येईल, x ची व्हॅल्यू 2. झालं सिंपल. इतके सिंपल प्रॉब्लेम आहेत, काहीही वेगळे नाही आहे. अनसॉल्व प्रॉब्लेम घेतोय आपण, बरेच प्रॉब्लेम आहे. पुढचा प्रॉब्लेम घेऊया, थोडासा इंटरेस्टिंग आणि ट्रिकी प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम घेण्यात मला थोडासा वेळ देतो, तुम्हाला शांततेत घेतो.
चालेल. नेक्स्ट प्रॉब्लेम एक्सरसाइज 1.2 सुरू आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम थोड़ा इंटरेस्टिंग आहे. प्रॉब्लेम नंबर 5. प्रूव that log of 1 upon log to the base a इथे abc आहे प्लस 1 upon log of abc base b प्लस 1 upon log बेस सी आहे abc दिलंय इज इक्वल टू 1 हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. हे प्रूव्ह करायचं तर आपल्याला सोल्युशन काढत असताना मी तुम्हाला एक रिझल्ट दिला होता नंबर 3 ला. आता लॉज दिला होता तर तो लॉज काय सांगतो आपल्याला बेस चेंज करायचा असेल तर आपल्याला करता येतो. आपल्याकडे जर प्रॉब्लेम असेल या पद्धतीचा, इथे दिलेला ए आहे इथे बी दिलेला आहे, तर याला आपल्याला असं लिहिता येतं लॉग ऑफ एम ए अपॉन लॉग ऑफ एम बेस एम केला आणि याला डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये असं लिहिलं. आता हाच यूज करतो मी आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. इथे काय करतो मी, आता याचा जो बेस ए आहे तर तो बेस चेंज करूया आपण. बेस त्याला काय करायचं आपल्याला बी द्यायचा. तर मग याला कसं लिहिता येईल आपल्याला 1 अपॉन लॉग ऑफ एबीसीच राहील माझ्याकडं. इथे मी बेस बी देतो आणि याला डिव्हिजन मध्ये काय लॉग ऑफ ए बेस बी, म्हणजे डिव्हिजनला डिव्हिजन झाली आहे. डिनॉमिनेटर मध्ये हे दोन नंबर आहेत. आता बघा हा रूल यूज केला इथे ए आणि बी आहे, तर हा ए इथेच राहिला आणि बी इथे आला आणि लॉग नवीन एक बेस घेतला आपण एम. इथे मी काय केलं तेच केलं. एबीसी जो आहे तो इथे राहिला, हा जो बेस आहे ए हा इथे आला लॉगच्या याच्यामध्ये आणि नवीन एक बेस घेतलाय मी बी कॉमन. सेकंड याच्यामध्ये काय करणार आपण, इथं बेस चेंज करणार, याला सी बेस घेणार. लॉग ऑफ एबीसीच राहणार, बेस इथं सी घेतो मी आणि हा जो बेस आहे तो त्याचा लॉग येईल इथे लॉग ऑफ बी टू द बेस. थर्ड मध्ये पण सेम होईल. इथे मी काय करतो फक्त ए घेतो, ए लॉग ऑफ ए बी सी आणि सी च्या ठिकाणी इथे ए बेस घ्यायचा मला आणि याच्या डिवाइडेड मध्ये लॉग ऑफ सी टू द बेस ए दॅट इज इक्वल टू 1. इथपर्यंत सॉल्व्ह. आता आपल्याजवळ नवीन रूल आहे. आपल्याकडे एक नंबर असेल 1 अपॉन 1/2 असेल तर याला आपल्याला असं लिहिता येत असतं. 1 अपॉन 1/2 असेल तर हे रिव्हर्स होतं 1 इंटू 2/1 होतं, म्हणजे याचा आन्सर 2/1. किंवा मग माझ्याकडे असेल 3 अपॉन 5/2 तर याला मला असं लिहिता येतं 3/1 इंटू 2/5 असं लिहिता येतं. तर मग मी काय करणार, हे रिव्हर्स करणार, आता वरी नेणार याला, म्हणजे हे वर गेल्यावर काय होईल बेस ओके बेसचे घेतलेत ना आपण. इथे बी घेतला इथे बी घेतला तर इथे सगळीकडे आपण काय करूया बेस सेमच घेऊया. तर मी बेस चेंज करतो सगळे बेस एक नवीन नंबर घेऊया आपण एम घेऊया इकडे पण चेंज करतो एम घेऊया हेच नंबर आपण चेंज करूया. इथे एम घेऊया, बेस सगळीकडे सेम घेऊया. आपल्याला प्रॉब्लेम एका फॉर्म मध्ये आणायचा पूर्ण. तर मी बेस चेंज केला, सगळ्यांचा बेस एम घेतला. ठीक आहे. एबीसी थोडं कन्फ्युजन होईल तुम्हाला, तेच नंबर आणि बेस थोडा वेगळा असला पाहिजे. तर बेस आपण हा घेतला. आता हा बेस सगळ्यांचा सेम घेतल्यावर आपल्याला सिंपल जाईल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. आता प्रॉब्लेमला रिव्हर्स करूया. हा पार्ट वरती जाईल, वर येईल लॉग ऑफ ए टू द बेस एम डिवाइड बाय मध्ये लॉग ऑफ हा काय ए बी सी
टू द बेस m प्लस इथे काय येईल लॉग ऑफ b टू द बेस m डिवाइड बाय log of m log of to the base m abc log of c to the base m divided by log of abc base m equal to 1. आता बघा इथे बेस चेंज होते सगळे, तर आपण बेस सेम केले सगळ्यांचे. इथे थोडस कॅल्क्युलेशन लेंदी झाले असते, अजून मिस्टेक झाले असते, म्हणून आपण काय केले बेस सगळ्यांचे सेम घेतले. तिथं सेम घेतल्यामुळे डिनॉमिनेटर सगळ्यांचा सेम झाला इथं, आणि न्यूमरेटरची काय होईल मग ऍडिशन होईल सगळ्या. तर न्यूमरेटरची ऍडिशन जर झाली तर आपल्याला तो रूल यूज होईल, त्याला फर्स्ट रूल कसा प्रॉडक्टचा एबीसीचा. मग बेस सेम आहे तर सगळ्यांचा बेस सेम घेऊया. इथं लॉग ऑफ एबीसी टू द बेस एम आणि इकडे ऍडिशन होईल लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी प्लस लॉग ऑफ सी बेस एम. तिन्हीचे ऍडिशन होईल, तर आता तिन्हीचा प्रॉडक्ट होईल ऍडिशनचा रूल यूज करून. सो लॉग ऑफ ए बी सी डिवाइड बाय log of a b c to the base n. तर आता बघा या साइडला पण दोन्ही क्वांटिटी सेम आले, तर या साइडनं 1 आहे ऑलरेडी, तर हे कट होईल आणि या साइडनं पण काय होईल तुमचा 1 येईल. इतका सिंपल प्रॉब्लेम आहे. इथं काय केला ऍडिशनचा रूल यूज केला, बस एवढा सिंपल प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर एक आहे प्रॉब्लेम अजून, तो एक घेऊया. सिक्स नंबरचा प्रॉब्लेम आहे. हा समजलाच असेल. 6 नंबरचा प्रॉब्लेम. Problem number 6. If log of two to the base 10 is equal to 0.3010 ही व्हॅल्यू दिलेली आहे, आणि फाइंड द लॉग ऑफ 10 लॉग ऑफ 8 टू द बेस 10 असं आपल्याला फाइंड करायचं. फाइंड लॉग ऑफ 8 टू द बेस 10 हे आपल्याला फाइंड आउट करायचं, याची व्हॅल्यू काय आहे. आता बघा आपल्याकडे एक रूल आहे सोल्युशन मध्ये, कुठला आहे लॉग ए टू द पॉवर एम असेल. इथं आपला बेस काही पण घेऊया, आपण बी घेऊया. तर याला आपल्याला असं लिहिता येतं पॉवर एन जर असेल तर एन लॉग ए टू द बेस बी. तर हा यूज करूया. इथं काय करतो मी, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सोल्युशन घेत असताना लॉग ऑफ 10 ऑफ 8 याला कसं लिहितो, याला मी लिहितो लॉग ऑफ 2 टू द पॉवर 3. 8 ला 2 टू द पॉवर 3 लिहितो. आणि आता हा जर नियम इथं यूज केला तर हे 3 इकडे येते. 3 लॉग ऑफ 2 टू द बेस 10, आणि ही जी व्हॅल्यू आहे ही तुम्हाला दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये, इथे ती तिथं टाकून द्या. 3 इंटू 0.3010 मल्टिप्लाय करून टाका. 3 न काय येईल, 3 न 0 न मल्टिप्लाय केल्यावर 0 येईल, 3 न 1 न मल्टिप्लाय केल्यावर 3 येईल, आणि 3 न 0 ला केलं तर 0 येईल, 3 न 3 ला केलं तर इथं 9 येतील, आणि इथे पॉईंट आणि 0. हे तुमचा आन्सर. इतका सिंपल आहे.
काय केलं, या प्रॉब्लेमलाच आपण काय केलं, याच प्रॉब्लेमला 2च्या 3च्या पॉवर मध्ये दिला असं आहे. तर आता एक अजून एक प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 8, तो बघूया. तो पण असाच आहे, ही व्हॅल्यू दिलेली आहे आणि पुढची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. इफ log of 2 to the base 10 is equal to this, find log of 5 to the base 10. आता 8 कॅल्क्युलेट केला आपण. आता 8चं कसं आहे, आपल्याला 2च्या पॉवर मध्ये लिहिता येत होतं, पण हे कसं करणार आता, हे जरा स्ट्रिक आहे. आता या 5 ला काय करावं लागेल आपल्याला, 5 ला कसं लिहिता येईल, तर बघा मी कसं लिहितो. तर लॉग ऑफ 5 टू द बेस 10 ला मी असं लिहितो, लॉग ऑफ 10 डिवाइड बाय 2 टू द बेस 10 असं लिहितो. आता इथं लॉगचा नियम यूज करूया आपण. लॉगचा जो लॉ आहे तो, जर a बाय बी असेल तर त्याला आपण असं लिहू शकतो, लॉग ऑफ 10 टू द बेस 10 मायनस लॉग ऑफ 2 टू द बेस 10. डिव्हिजनला आपण काय केलं, a बाय बी ला याला लॉग लावला तर a मायनस बी होतो, तो फॉर्म्युला यूज केला. बेस, आता हे जर बेस आणि हा नंबर सेम असेल तर याचा आन्सर असतो 1 मायनस लॉग ऑफ 2 टू द बेस 10, याची व्हॅल्यू दिलेली आहे 0.3010. हे सबट्रॅक्शन करून घ्या, तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल. सबट्रॅक्शन केलं तर काय, 0 मधून 0 गेलं 0, त्यानंतर 10 मधून 1 गेल्याच्या नंतर 9, त्यानंतर 1, त्यानंतर 10 इथे परत इथे येतील 9. ओके.